नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे SP इन्फॉर्मेशन. तर आज आपल्याला मी एका विषयाबद्दल बोलू इच्छितो. लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड. याचा कॉन्सेप्टच असा आहे की आपले म्युच्युअल फंड प्लेस करून त्याच्या अगेन्स्ट लोन घ्यायचं. तर मी तुम्हाला याच्याबद्दल पूर्ण सविस्तरपणे माहिती सांगतो. तर आपण ज्यावेळेस आपला पोर्टफोलिओ बनतो, आपण जे म्युच्युअल फंडमध्ये SIP करतो. SIP केल्यानंतर सर्टन आपली अमाऊंट गोळा होते. ती गोळा झालेली अमाऊंट आपण जर सडन काढल्यानंतर आपल्याला काय होणार, की त्या अमाऊंटचा जो रिटर्न आपल्याला मिळणार आहे, तो रिटर्न ब्रेक होणार. आपला तो कॉर्पस पूर्णपणे निघून जाणार आणि आपण काय करणार, ती वस्तू घेऊन जे आपल्याला काम आहे ते काम करणार. ओके. तर तसं न करता आपण त्याच म्युच्युअल फंडला प्लेस करून म्हणजे बँकेकडं उधार ठेवून, जसं आपण सोनं ठेवतो. सोनं कसं ठेवतो आपण? सोनं बँकेकडे देतो आणि त्याच्या बदल्यात काही अमाऊंट देतो आणि त्याच्यावरती आपल्याला काहीतरी थोडंसं तरी व्याज द्यावं लागतं. तसंच सेम म्युच्युअल फंडमध्ये करू शकतो आपण. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? आपले म्युच्युअल फंड एखाद्या सर्टन बँकेकडे ठेवायला लागतात. त्यांच्याकडे ठेवण्याची प्रोसेस जर ऑफलाईन केली तर त्याला 7 ते 8 दिवस लागतात. पण जर ऑनलाईन केली तर काही तासांमध्येच ती प्रोसेस होऊन जाते. जेणेकरून आपल्याला पैसा वापरायला जो पाहिजे तो तर मिळतोच. पण आपले जे इन्व्हेस्टमेंट जी इम्प्रूव्ह होणार आहे किंवा इन्व्हेस्टमेंट जी वाढणार आहे त्याला त्याला कुठे ब्रेक लागत नाही. तर असं केल्यानं आपल्याला 2 फायदे होतात. असं केल्यानं आपल्याला 2 फायदे होतात. कोणते? सगळ्यात महत्त्वाचं आपले जे रिटर्न्स आहेत ते स्टॉप होत नाहीत आणि दुसरी गोष्ट आपल्याला थोडंसं आपल्याला ज्या कामासाठी कॉर्पस पाहिजे तो कॉर्पस आपण घेऊन वापरून त्याच्यावरती काही असेल त्याचं व्याज भरून ते आपण क्लिअर करू शकतो. याच्याने आपल्याला आपल्या फायनान्शियल जर्नीला स्टॉप मिळणार नाही. जी की ती जर्नी जशी आहे तशीच पूर्णपणे चालत राहील. आणि जर तुम्ही व्याजदराचं म्हणत असाल तर आता सध्या मी एका ॲप्लिकेशनवरती चेक केलं होतं. तर त्याच्यामध्ये मला 10.49% इयरली दाखवत होतं. जे की रिजनेबल आहे. पर्सनल लोन आपल्याला ह्याच रेंजमध्ये मिळतं. याच्यापेक्षा जास्त मिळतं. पण आपण आपल्याच म्युच्युअल फंडच्या अगेन्स्ट आपण ते पैसे घेतो ना, त्याच्यामुळे 10.49 इट्स रिजनेबल रेट. आणि याचा अजून एक दुसरा मुद्दा जर सांगायचा झाला, आपण असा विचार करतो की माझेच पैसे असताना मी माझ्याच पैशाच्या अगेन्स्ट म्हणजे माझेच पैसे देऊन मी ते व्याजाने कसं घेऊ? असा विचार करतात. त्यापेक्षा आपलं आहे तेच पैसे काढून घेऊन वापरू का नको? तर त्याच्यासाठी आपल्याला आपले 2 ते 3 नुकसान होतात त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जर शॉर्ट टर्म असेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो किंवा जर 1 वर्षापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट असेल तर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. प्लस त्याचा एक्सपेन्स रेशो असतो तो जातो आणि त्याच्यानंतर जे आपले इन्व्हेस्टमेंट जी ग्रो होणार आहे, ती ग्रो होणार नाही. ते आपल्याला पूर्णपणे स्टॉप होऊन जाईल तिथं. आणि नंतर आपल्याला जर सुरुवात करायची असेल तर आपल्याला बेसिकपासून सुरुवात करावी लागेल. तर हे असे काही नुकसान आहेत त्याचे. त्याच्यापेक्षा म्युच्युअल फंड प्लेज करा, त्याच्या अगेन्स्ट लोन घ्या, वापरा आणि जे काय असेल ते आपलं काम आहे ते करता. ओके. समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके. धन्यवाद.